कोल्हापूर परिक्षेत्रातील मुली आणि महिलांच्या अपहरणाचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे। त्यामुळे महिलांविषयक गुन्ह्यांवर तात्पुरती उपाययोजना न करता त्याच्या मूळ कारणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेने करावा अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केली। कोल्हापूर परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये आज त्या बोलत होत्या। डॉक्टर नीलम गोऱ्हे आज विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं कोल्हापूरला आल्या होत्या। यावेळी त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील महिलांविषयक प्रश्नांची आढावा बैठक घेतली। आमदार राजेश क्षीरसागर यावेळी उपस्थित होते, तर काही वरिष्ठ पोलीस अधिकारी ऑनलाईन तर काही अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते। कोल्हापूर परिक्षेत्रात महिला आणि मुलींच्या अपहरणाचं प्रमाण चिंताजनक आहे। अजूनही 50% महिला बेपत्ता आहेत। ही चिंताजनक बाब असल्याचं डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या। काही बेपत्ता मुली महिला पुन्हा पालकांच्या ताब्यात दिल्या जात असतीलही, पण या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे। तसंच महिलांविषयक गुन्ह्यांचा शोध मुळापर्यंत जाऊन करावा अशी सूचना डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केली। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण या सर्व ठिकाणी अपहरण मुलींचं याचं मोठ्या प्रमाणे याची आकडेवारी डिसेंबर महिन्यामध्ये अधिकृतरित्या समोर आलेली होती। त्यातल्या 50% मुली आजही जरी बेपत्ता असतील तर त्या मिळाल्या असतील तरीसुद्धा मी महत्त्वाची आज जी सूचना पहिली केली की ज्या कारणामुळे मुलगी घरातून निघून गेलेली आहे किंवा तिचं अपहरण झालेलं आहे त्याच्या मूळ कारणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा। पोक्सो कायद्याअंतर्गत झालेल्या गुन्ह्यांचा शोध पोलिसांनी अधिक काळजीपूर्वक करावा। पीडित महिलेची ओळख गुप्त राहावी। तसंच महिला अत्याचारातील गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं। या बैठकीला प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत म्हावरकर, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या। तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, समीर शेख, रमेश चोपडे हे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते।